वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मेंटॉर विश्वातील एक फार मोठं नाव आदरणीय निलेशदा परदेशी. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. चला कोणताही विलंब न करता सामन्याला कृपया लवकर सुरुवात करा, कारण जवळजवळ मागचा सामना कंप्लीट होऊन 20 मिनिटं झाली आहेत. चला सामना सुरू करा लवकर लवकर. ठाणे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मेगा गोंधळे फार्म टीम, शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ, आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. ठाणे क्रिकेट जगतातील एक मोठं नाव टफ ॲडिक्ट रायगड. सलामीची जोडी देखील एंटर झाली आहे. सुनील चावरी आणि त्याच्या सोबतीनं मुंबई क्रिकेटचा अर्धशतकांचा राजा 2018-2019 हंगाम ज्यानं गाजवला कोरोनाच्या काळाआधी, आणि तदनंतर आपण पाहिलं तर 2 ते 2.5 वर्ष क्रिकेट पासून फार प्रत्येकाला दूर राहावं लागलं. सलामीची जोडी देखील दाखल झाली आहे. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन पैसा बॉलिंग ट्रॅक वरती कोणत्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. चर्चा सुरू आहे अजूनही की कुणाच्या हातामध्ये दिला जावा हा चेंडू, आणि बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहताय पहिलं षटक घेऊन त्या ठिकाणी सज्ज झालेत संदीप भोईर. ठाण्याचा विश्वचषक म्हणून ज्या स्पर्धेची ओळख केली जाते, रणजी ट्रॉफी अर्थातच रणजित स्मृती चषक, त्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिलेला खेळाडू आणि ठाणे क्रिकेटचं जे रजनी विश्वचषक आहे, ट्रिपल आ स्पोर्ट्स अर्थातच नरेश स्मृती चषक, त्या स्पर्धेचे स्वतः प्रणेते गोलंदाजी मार्कवरती तयार झालेत. ऑन साइडला फिल्डिंग आपण पाहूयात. एक लॉंग ऑन, एक काउक ऑन, एक मिड विकेट बॅकवर्ड स्कोअर लेगला एक फिल्डर सेट करण्यात आला. यष्टी रक्षक, त्याच्या मागे थर्ड मॅन, एक डीप बॅकवर्ड पॉइंट आणि एक कव्हर्स, एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, आणि स्ट्रायकर इनला फलंदाज थॉमस दास. मुंबई विभागातील एक परिपक्व खेळाडू, चेंडूच्या मेरिटनुसार खेळण्यासाठी ओळखलं जातं. धावेंचा भूकेला म्हणून त्याला ओळखलं जातं, आणि याच राई गावातनं त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात झाली, आणि आज पुन्हा एकदा तो परतलाय. अवघड टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजून या राई गावामध्ये, आणि याच मैदानावरती पहिलं अर्धशतक थॉमस डॅशच्या बॅटमन आलं होतं. ही माहिती तुषार पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतात, जे ऑफिशियल गुण संख्याक लेखक आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. सामन्याचा पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. बरोबर 2 वाजून मिनिटं झाली आहेत 55, आणि 25 मिनिटांमध्ये 5 षटकं ही तुम्हाला पूर्ण करायची आहेत. आज सगळे तारे सितारे खेळताना दिसतात, त्यांचं क्रेडिट पूर्णपणे जातं अर्थात चंद्रकांत शिंदे, अर्थात टेनिस बॉल क्रिकेट जगताचा लाडका चंद्रा सरांना. पहिलाच बॉल, बाची बाहेरची कडा, चेंडू चालला थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. एक धाव मिळते थॉमस दासला. अकाउंट ओपन झालाय एका सिंगलच्या मदतीनं. सिंगलच्या मदतीनं धावायला झाली आहे सुरुवात. पुन्हा एकदा अगदी दुपारचं गरम वातावरण आणि कॉम्बॉक्स मध्ये कोल्ड्रिंक्स पोचवत असताना आमचे अजिंक्य दादा म्हात्रे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. आता डावखुऱ्या त्याचा फलंदाज सुनील चावरी. ओ द विकेट. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. दोन्ही बाजूला अनुभव प्रचंड आहे, आणि बाडनपाड मध्ये अगदी भेदक हा यॉर्कर होता संदीप पाटीलचा, सॉरी भोईरचा. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी यंगस्टर्सला घेऊन आज ही टीम उतरली आहे. शशिकांत स्पोर्ट्स मेगा वाघबीळ ठाणे. गोलंदाज तयार सुनील चावरीसाठी. तिसरा बॉल ऑन साइडला आता फेकून दिलाय. हाफ ट्रॅकर होता आणि पाठवला बॉल. स्कोर ऑफ द विकेट, सीमारेषा बाहेर. हा येतो षटकार ॲडिक्ट रायगड ब्रँडेड सुनील चावरीच्या बॅटमधनं,
हा मेगा सिक्सर. थँक्यू डीजे. शिवसेनेचे थीम सॉन्ग ऐकल्यानंतर प्रत्येक शिवसैनिक अभिमानानं गर्वानं सांगतो की हो मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. काऊ कोणाचे क्षेत्ररक्षक लॉंगॉनला अतिशय वेगान आले. एक सिंगल तरी मितीय षटकारानंतर कमबॅक फार चांगलं पाहायला मिळालं. एक सिंगल देखील झाली पूर्ण. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्डवरती 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीर ठाणे मेगा गोंदिया यांचा संघ म्हणजे ठाणे पल्ट मधले हे सगळेच खेळाडू दिसतात. विकेटची संधी थॉमस दासची विकेट धोक्यात. संदीप भोईरच्या खात्यामध्ये प्राइज विकेट. फलंदाज बाद. धक्का लागला पहिला. टफ अटॅक रायगड टीमला विकेट डाऊन. थॉमस दास बाद झालाय. सध्या चेंडू आणि बॅटचा संपर्क फारसा टिकसा होत नाहीये. फॉर्म सोबत सध्या झगडतो आणि या मैदानावरती देखील ते चित्र पाहायला मिळालं. पहिला धक्का लागला थॉमस दासच्या नावानं टफाडिक टीमला आणि न्यू बॅट इंट झालाय. नंबर 3 वरती करण मोरे हा देखील एक प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. करण मोरे त्यासाठी संदीप भोईरच्या षटकातील अंतिम बॉल. लोवर फुल टॉस ऑन साइडला वळवला. बॉल चला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलेत फार वेगानं लॉंग ऑन वरनं. एक सिंगल झाली पूर्ण. काय गोलंदाजी केली आहे संदीप भोईर यांनी. एक विकेट थॉमस दासची आणि त्यानंतर आपण पाहिलं एक षटकानंतर वापसी देखील तितकीच सुंदर आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजेच 9. 5 षटकांची मॅच. थोडंसं प्रितेश फास्ट खेळा. प्रत्येक ओव्हर नंतर टीम हडळ मुळीच नकोय. पहिला धक्का लागला. सुनील गावस्करांचा एक सिनेमा आहे सावली प्रेमाची. त्यामध्ये एक फार सुंदर लाईन हुकला तो संपला आणि अगदी प्रत्येक जण इथे प्रयत्न करतोय एकमेकाला अडवण्यासाठी विकेट्स घेण्यासाठी. ट्रॅप सातत्यानं रखले जातात. अफाट असा एशी मैदानी तू वेळोवेळी डाव तुझा येताच जमोशी जपून आपली खेळी. काळकरी गोलंदाजी संकट टाकी चेंडू भोवताली या झेल घ्या जो तो फासे टाकी. मागे टपला यशपेक्षा तुझा उधळणा डाव. या सारांना चुकवशील तरच मिळेल तुझला धाव. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. यस ओव्हर टू यू स्वप्नील दादा. पालघरचे सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेब विजय पाटील साहेब यांची इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. पहिला ते आमच्या भाईंदरमध्ये होते आणि एक चांगले क्रिकेटपटू आहेत. आज ते वेळात वेळ काढून पालघरवरून खास आलेले आहेत. त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय की त्यांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली. धन्यवाद ओमकार. थँक्यू सो मच. हा होता बुलंद आवाज राई गावाचा. वेल बोल्ड स्विंगिंग यावर होता. अगदी फार लवकर रीड केलं. त्या ठिकाणी फलंदाज करण मोरेनं एक सिंगल. त्या ठिकाणी मिळतीये करण मोरेला धावफलक 1ने पुढे सरकते. दुहेरी अंकामध्ये 10 या अकरावरती जिथे जिथे नजर जाईल एक भगवमय वातावरण तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतं. छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित झालेली संघटना म्हणजे शिवसेना. ज्यावेळी पूर्ण हिंदुस्थानावरती अन्याय होत होता त्यावेळी आई जगदंबेच्या साक्षीनं आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची घेतलेली शपथ आणि त्यानंतर हिंदवी स्वराज्य प्रस्थापित झालं संघर्ष करून. बॉल तयार. वॉयल बॉल. टप्पा पडल्यानंतर डावखुर आताच्या फलंदाजाच्या अगदी समोर. मात्र तिथनं चेंडू वळवत असताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फास्टर बॉलर्स अनेक आले. जर 100 फास्टर बॉलर आहेत तर 10 तुम्हाला फिरकीपट्टू पाहायला मिळतील. कारण फिरकीपट्टू बनण्यासाठी जिगर लागते. पॉकेट में रॉकेट अगदी ते काय जाते ना हिंमत लागते ती आहे या बॉलरकडे. ऑफस्टिकच्या मध्ये आता रिटर्न किटच्या बाहेर दूर ठेवायचं होतं. अवे फ्रॉम द बॉडी. अंपायरचा इशारा. वाईट बॉल.
काय अंपायरिंग झाली ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये. ट्रान्सपरन्सी या एका तत्वावरती स्पर्धा चालते आणि ते सगळं या तिन्ही मॅच ऑफिशियल्सनं टिकून ठेवलं आहे. ग्रेट जॉब, ग्रेट जॉब. सलाम टेरेस बॉल क्रिकेट जगताच्या वतीने या सगळ्याच लेजंड्सला. शिवसेना चषक 2022च्या माध्यमातून रिदम रनवेमध्ये थोडेसे चुकले, कारण आपण पाहिलं तर हवेचा प्रवाह देखील सातत्यानं अडथळे काहीशी निर्माण करतोय. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. समोर सुनील चावरी. फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाही आहे, मात्र नोमॅन्स लँडमध्ये पडला. मिड विकेटला एक सिंगल देखील त्या ठिकाणी मिळते सुनील चावरीला. धावफलक 1ने पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. डावखोऱ्या त्याचा सुनील चावरी खेळतो. 12 आकडा आयुष्यामध्ये तुम्हाला फार काही सांगून जातो. चर्चा जरूर करू आपण या बॉल नंतर. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन साइडला स्लॉक स्वीप. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय एक टावरिंग षटकार. ग्रेट शॉट. आणि या षटकारानं दबाव बनला होता तो कमी झालाय. परवाना केली दुधाची तुझ्याची जाग. परवाना केली दुधाची तुझ्याची जाग. षटकार आलाय. चर्चा करत होतो आपण 12 या आकड्याबद्दल. अर्थातच विश्वचषक ज्यानं भारताला जिंकून दिलं युवराज सिंग. लोवा फुल टॉस. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतात फार वेगानं. सिंगल पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. थोडासा वेळ लागला प्रितेशला आणि 2 धावा कंप्लीट देखील झालेत. त्यानं रिवायटल या कंपनीसाठी एक ॲड केली, जब तक बल्ला चलता तब तक थाट आहे. आणि अगदी तसंच काही त्याच्या रिअल लाईफमध्ये देखील झालं. बॅट काहीशी बोलणं बंद झाली आणि IPL सारख्या धर्तीवरती प्लेइंग 11मध्ये जागा न मिळणं आणि तदनंतर स्ट्रगल. फटका लॉंग ऑनला. एक चॅलेंज झोन आहे जिथे सिक्सर मारणं आणि सोपा साधा झेल सोडलाय. करण मोरेला दिले जीवनदान. कधीही मागणं पडू शकतं. आणि त्याच युवराजचा एक किस्सा होता ज्यावेळी तो भारतासाठी बॅटिंग करत होता आणि रक्ताची उलटी मैदानावरती त्याला झाली. त्याला विचारलं गेलं की आता बाबा तू मैदानातून बाहेर ये, थोडीशी तुला ट्रीटमेंटची फारशी गरज आहे. तदनंतर त्यानं एक उत्तर दिलं. तदनंतर पूर्ण भारतीय अगदी त्या उत्तरानंतर विचार करत राहिले की क्रिकेटसाठी डेडिकेशन लेवल तरी काय. जर देशासाठी सीमेवरती जवान गोळी खाऊ शकतो तर मी क्रिकेटच्या मैदानावरती रक्ताची उलटी झाल्यानंतर माझ्या देशासाठी का खेळू शकत नाही. प्ले फॉर प्राईड, प्ले फॉर कंट्री. आणि तदनंतर अनेक रिद्ध्यांवरती राज्य गाजवणारं नाव. आणि मी तर म्हणाल युवराज नंतर तसा फिनिशर भारताला मिळणं फारसं कठीण. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर 21 10.50 या सरासरीने या 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक विकेट गमावत असताना टफ ॲडिक्ट रायगड ही टीम मैदानावरती खेळतीये. गेम ऑफ लाईफ रिक्वायर्स ओनली वन थिंग, अ पॉवरफुल माइंडसेट. थॉमस डास बाद झाल्यानंतर करण मोरे अगदी ती प्रबळ इच्छाशक्ती घेऊन आलाय. ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती रवी सज्ज झालाय. समोर आहे आता करण मोरे. बॉल तयार. रवी राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर. स्वागत आहे तुमचं ओव्हर नंबर 3 मध्ये. कारण नुकताच तुम्ही माझा झेल सोडलाय आणि तुमचं स्वागत मी नाही तर कोण करणार. जलेब नमक. बॉल चाला सीमारेषा बाहेर. लेट्स बिगिट. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी राजांचं हे संगीत होतं. छत्रपती कोणाला म्हणावं या षटकानंतर नक्कीच आपण चर्चा करू. सध्या जवळ मैदानावरती जिथे धावफलकावरती 6 न स्कोर कार्ड फार वेगानं फ्लाय झालाय. 27. पहिला षटकार ओव्हर द विकेट. आता राऊंड विकेट आणि हा बॉल देखील जाईल भूषा क्षेत्रामध्ये जिथे धावा मिळणार त्या म्हणजेच 2 आणि धावफलक पुढे सरकतंय. टीमची टोटल जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली आहे 29. महेश ठाकरे लॉंग ऑन वरनं पोहोचलेत गोलंदाजापर्यंत. काहीशी चर्चा नक्कीच केली जाईल. त्याच्याकडे देखील फार मोठा अनुभव आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा या संघासाठी खेळताना किंवा नक्षलवन भिवंडीचं नेतृत्व करताना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि उपविजेतेपद देखील फटकावलं त्याच्या नेतृत्वाखाली नक्षलवन या संघानं.
जी भारत विश्वातली एक फार मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक असेल, सुप्रीमो असेल, या अशा स्पर्धा आहेत ज्या स्पर्धांनी टेनिस बॉल क्रिकेट जगताला एक वेगळी झळाळी दिली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच ज्या स्पर्धेची आतुरतानी वेध लागलेत, सुप्रीमो ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. यस, आमचे जे स्वयंसेवक आहेत, मॅच सुरू असताना कृपया करून कार बाईक्स आतमध्ये येऊ देऊ नका, कारण एखाद्या खेळाडूला दुखापत होऊ शकते. त्यामुळे लक्ष द्या, ओव्हर ब्रेकमध्ये त्यांना सोडा. ऑन साईडला फटका चांगला करण मोरेच्या बॅटमधनं. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. आणि बॉल चालला निघून सीमारेषा बाहेर. हा येतोय एक भगवा षटकार. करण मोरे इज ऑन फायर नाउ. जय जय महाराष्ट्र थँक्यू डीजे. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. धरी धरी तो नाद गुंजला. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. आणि सकाळी आपण चर्चा करत होतो हरेश सर की आज 100 षटकार आतापर्यंत तब्बल 111 झालेत, कदाचित 150 देखील पूर्ण होतील. करण मोरे बॅट लागली आता कडा आणि करण मोरेची विकेट त्या ठिकाणी मिळणार. फलंदाज होतील बाद आणि या ठिकाणी लागेल धक्का. चौथ्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी गोलंदाज रवीला. त्याआधी आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 14 रन्स त्यांना बनवलेत कॅच ड्रॉप झाल्यानंतर. तर आदरणीय विजय पाटील सरांचा सन्मान आपण करणार आहोत. वसई विरारचे 3 स्टार आणि महाराष्ट्र पोलीस. आणि या ओव्हर नंतर आपण तो सन्मान करू आदरणीय संदीपजी मोहन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. स्वतःचं रक्षण करून देशाचं रक्षण करणं, समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि कायदा प्रस्थापित करणं हे पोलीस कर्मचाऱ्यांचं काम आहे. आणि सांगताना आम्हाला अभिमान वाटेल की ज्यावेळी मुंबईवरती भ्याड हल्ला झाला, ताज ज्यावेळी अतिरेक्यांच्या कैदीत होतं, त्यावेळी स्वतःच्या छातीवरती गोळी खाणारा हा मुंबई पोलीस होता. तर एकदा टाळ्या त्यांच्यासाठी नक्कीच व्हायला हव्या, कारण सकाळी जेवणाच्या एका हातात डब्यासोबत दुसऱ्या हातात जीव मुठीत घेऊन बाहेर पडणं म्हणजेच महाराष्ट्र पोलीस. आणि विजय पाटील, आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमच्या कार्याचा, तुमच्या कर्तृत्वाचा. आणि तुमच्या कर्तृत्वाला या शिवसेना चषकाच्या वतीनं, या राई गावाच्या वतीनं आणि भाईंदर परिसराच्या वतीनं एक मानाचा सलाम. बॉल तयार. योगेश पवार, महाराष्ट्राचा रणजीपटू. हा तो खेळाडू आहे जो सध्या फक्त खेळाडू नाही, मी म्हणेल पेन क्रिकेटसाठी जणू काही देव बनलाय. जसं आपण सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या नावाने एक स्टँड पाहतो, तसं पेनला जे क्रिकेट स्टेडियम आहे त्या स्टेडियमच्या मुख्य स्टँडला योगेश पवारच्या नावानं ओळखलं जातं. अर्थातच योगेशदा पवार पेन क्रिकेटचा अभिमान आणि सन्मान मैदानावरती. ऑन साईडला आडवा बॅटने खेचला, बॉल चालला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेनं, चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. सुनील चावरीच्या बॅटमधून आलाय हा चौकार. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. थँक्यू डीजे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं गुणगुण गाणार हे संगीत आपण पाहिलं. 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो शत्रूंशी, झुंज देत राहतो त्याचं नाव वीर तानाजी. 8 तासात दिल्लीतून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि आग लावतो आणि त्याचा मुकुट तोडून त्याचं नाव धनाजी. आणि ढाण्या वाघाला जिवंत फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हाय भाईंदरचा राईचा आवाज.
बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 आणि गोलंदाज झालाय तयार. पहिलाच बॉल लोवा फुल टॉस, एक सिंगल केली जाईल कंप्लीट योगेश पवारच्या बॅट मधनं. पराग आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. काल देखील या खेळपट्टीवरती त्यानं चांगली कामगिरी केली होती. आज पुन्हा एकदा तो दाखल झालाय. काल जग्गा 11 कासार वडवलीसाठी ग्रामीण क्रिकेट, आज शहरी क्रिकेट खेळत असताना फार उंच हवेमध्ये होता बॉल. दोन्ही डावकुऱ्या त्याचे फलंदाज खेळतात. कॉलिंग फार सुंदर. 2 रन्स कंप्लीट झाले. तिसरा धावेचा प्रयत्न होता, नकार केला. मग आता बनणार, आता तिसरी धाव बनणार कारण थ्रो खराब आलाय. जोपर्यंत बॅकअप दिलं जाईल तोपर्यंत 3 धावा सहज कंप्लीट झालेत आणि धावफलक 3 पुढे सरकते 44. खरं तर या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर षटक सुरू आहे सध्या 4थं. सेकंड स्पेलमध्ये संदीप भोईरला का आणलं नाही हा देखील प्रश्न. कॅचची संधी, हाताला चाटून पुसून बॉल निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. अंपायरचा इशारा, त्या ठिकाणी धावा मिळणार 2 आणि 2 धावेच्या मदतीनं स्कोर मूव्ह होतोय 46. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि थॉमस डायशी एक मोठी विकेट, कारण एक वादळ सुरू होण्याआधी शांत झालं. त्यानंतर मात्र आपण पाहिलं परागला आणलं, परागच्या षटकामध्ये रन्स बनल्या. त्यानंतर रवी महागडे ठरले आणि पुन्हा एकदा पराग. ओव्हर द विकेट, लोवर फुल टॉस, पाडमधनं ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑनला, एक सिंगल मिती आहे. सध्या शांत बॅटिंग करतोय योगेश पवार कारण त्याला माहिती आहे या मॅचमध्ये सुनील चावरी फार लवकर आलाय. आय सेटल होऊन तो बॅटिंग करतोय. मोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून आलेत. योगेश पवार ज्यावेळी रबर बॉल क्रिकेट खेळत होते, विक्ट्री अर्नीची स्पर्धा, क्या बॅटिंग केली होती. एकाच मॅचमध्ये असं वाटत होतं की शतक झळकावलं जाईल, त्या ठिकाणी अर्धशतक अधुरं जरूर राहिलं. मग लगातारच्या 3 सामन्यांमध्ये जवळजवळ 150 रन पटकावणारा हा धुरंधर होता. आणि मैदान होतं स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रीडा नगरीचं, ज्या ठिकाणी अर्ने विक्ट्री स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा झाली 2017ला. 51, 51 धावा. महागडं ठरलंय हे षटक. धावा बनतायत, अजून बनतील. सरळ बॅटच्या रडार मध्ये आल्यानंतर भिरकावून दिलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बॅट ठोकलाय सुनील चावरीनं. हा एक दर्जेदार दमदार खणखणीत षटकार. इट्स बिग हिट. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. माझ्या राजा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जर आपण सध्या पाहिली तर धावा थांबतच नाहीयेत, थांबतच नाहीयेत. 57, 57 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक घेऊन सज्ज झालाय त्या ठिकाणी गोलंदाज नितीन वाद्या. महेश ठाकरे तुमच्याकडे होता. कदाचित या मॅचमध्ये प्लेइंग 11चा स्कॉट पाहिल्यानंतर वाटलं की या मॅचमध्ये महेश ठाकरेचा 2 ओव्हरचा स्पेल पाहायला मिळेल. मग एकही षटक त्याच्या हातामध्ये आलं नाही. हा देखील एक चर्चेचा विषय. फार मोठं नाव भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं. नितीन वद्या हा तो गोलंदाज ज्याला पहिल्यांदा मी पाहिलं होतं द ग्रेट मराठा फाउंडेशनची स्पर्धा झाली. द ग्रेट मराठा संस्थापकचे अध्यक्ष आदरणीय मोहनदादा पाटील त्यांच्या माध्यमातून हॅट्रिक कंप्लीट करणारा त्या स्पर्धेतला पहिला गोलंदाज होता नितीन वद्य. आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देखील राहिला. ज्यावेळी चॅम्पियन झाली होती टीम प्रिन्स 11 कासार वडवली त्या संघासाठी खेळत असताना ग्रामीणचं क्रिकेट आज शहरी क्रिकेटमध्ये मिळाली आहे संधी. आणि त्यात समोर मोठा प्रश्न काय तर स्ट्रायकर एंडला योगेश पवार आला. पहिलाच बॉल योगेश पवारसाठी. अजून एक सिंगल येते आहे त्यांच्या बॅटमधनं आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 58, 58. सुनील चावरीची इंडिव्हिज्युअल बॅटिंग आपण पाहूयात. 25 वरती तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. 2-4, 2-6. लाईन खराब
खराब, पुन्हा टाकावा लागेल. फार फार दूर होता, फार दूर. आणि एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळणार आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. 59-59. पहिल्या 2 मध्ये धावा होत्या. या सामन्यामध्ये रन्स आणि आणि त्या बनवल्या जातात. सुनील चावरी पुन्हा कसा सोडेल, पाठवलाय बॉल सीमा रेषा बाहेर. सुनील चावरीच्या बॅट मधून. वाट पाहते तुमची सेना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा. वाट पाहते तुमची सेना, जीव लावून वेड्या परी, गाव सोडून गेलात जना. जीव लावून वेड्या परी, गाव सोडून गेलात जना. थँक्यू डीजे. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. खरंच महाराष्ट्र वाट पाहतोय बाळासाहेब ठाकरे साहेबांची. बॉल तयार. नितीन वाद्य त्याच्या विरुद्ध अजून एक सुनील चावरीच्या बॅट मधनं या मॅच मधला हा 4था षटकार. हौसले के आगे कोई पर्दा नहीं होता, कड़े परिश्रम का कोई विकल्प नहीं होता. अरे दिल में जज्बा हो कुछ कर दिखाने का सुनील चावरी जैसा, तो जलते दिए को भी आंधियों का डर नहीं होता. आमचा हिंदुस्थान आणि आमचाच राहणार. धाव फलक 6 ने पुढे झालाय. 71. अजूनही असेच 2 आले आणि एक सिंगल आली. तर पाहता पाहता अर्धशतक या स्पर्धेतलं पहिलं सुनील चावरीच्या बॅटमधून येऊ शकतं. ती संधी आहे. 3 बॉलमध्ये 13 रन्स करायचे अर्धशतकासाठी. नितीन वाद्यच्या विरुद्ध ठोकलेत सलग 2 चेंडू आणि 2 षटकार. बॉल तयार. पुन्हा टाकावा लागेल का? यस, अंपायर सांगत असताना हो टाकावं तर लागेल आणि त्या सोबतीनं फ्री हिट देखील मिळेल. म्हणजे अजूनही संधी आहे. म्हणजे आता आपण पाहिलं तर धावफलक 72 वरती. चावी तुम्ही व्यावसायिक क्रिकेटमध्ये उतरताना संघनायकाचा रोल फार मोठा असतो. अजून एक मोठा फटका, हा सलगचा 3रा. संघनायकाचा रोल मोठा का असतो? डावखुऱ्या त्याचा फलंदाज बॅटिंग करतोय. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासमोर डावखुऱ्या त्याचा गोलंदाज, म्हणजे वाघासमोर आलेली आयती शिकार आणि तदनंतर ठोकलेले 3 बॉल 3 षटकार. मॅच बॉल मिस झाला. बॉल थोडं लवकर देत चला, कारण वेळ आपल्याकडे फारसा कमी आहे. कारण काल आपण पाहिलं तर कौशिक इलेव्हन राई टीम आली आहे आणि आज कोण येणार त्यासाठी लक्ष अजूनही आपलं लागलंय क्रीडा नगरीकडे. 2 सामने जिंकलेत. आपण पाहिलं तर टीम निलेश आता बिनताडे 11 धनकवडी पुणे या टीमनं पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी बीट केलं होतं श्लोक पॅन्थरला. दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी बीट केलं होतं बिग डॅडी 47 या टीमला. मागचा सामना जिंकला टीम शिरसाट स्पोर्टला बीट करून मीरा भाईंदर या टीमनं. आणि हा सामना जिंकणारी टीम लगेचच खेळणार मीरा भाईंदर या संघासोबत. मीरा भाईंदरच्या कॅप्टननं सज्ज राहायचं टॉससाठी या मॅच नंतर. अजून एक हाफ ट्रॅकर सलगचा 4था. 4 बॉलमध्ये आले षटकार 4 आणि सुनील चावरी इंडिव्हिज्युअल जाऊन पोहोचलाय 49 वरती. बेधडक चावरी. आणि अगदी आता या स्पर्धेतल्या पहिल्या अर्धशतकाची चाहूल लागली आहे आणि अर्धशतकाची तुम्ही प्रेक्षक म्हणून वाट पाहताय तर टाळ्यांसाठी तयार राहा. कारण एक बॉल शिल्लक आहे. 49 वरती पोहोचलाय. मग आता जर इथे चेंडू डॉट आला तर अर्धशतकाचं स्वप्न दूर. मग आता धावफलकावरती धावा 84 या टुर्नामेंटचा उच्चांक जर आतापर्यंत आपण पाहिला तर तुषारदादा तो आहे 93चा. आणि अर्धशतक जर त्यानं ठोकलं तर थॉमस डायस कडनं कॅश प्राइज 1000 रुपयाचा. अंतिम बॉल बाकी आहे.
आणि थॉमस ऑनलाईन पेमेंट चालणार नाही लगेच. एका धावेची गरज अर्धशतकासाठी आणि अर्धशतक हो आलंय 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 या स्पर्धेचं पहिलं. 5 बॉल अर्धशतकासाठी 25ची गरज होती. सुनील चावरीनं मात्र बनवल्या 26 आणि तब्बल 51 धावा नाबाद त्यानं केलेत. आणि सुनील चावरीनं सांगितलं अर्धशतक जिथे दूर वाटत होतं त्या ठिकाणी अपने हौसलों को कभी मत बताओ तुम्हारी तकलीफ कितनी बड़ी है, अपनी तकलीफ को ये बताओ तुम्हारा हौसला कितना बड़ा है. एकदा बॅटवरती व्हायलाच हवी सुनील चावरी. आणि प्रेक्षकांनो जर बॅटिंग आवडली असेल तर सुनील चावरीसाठी टाळ्या टाळ्या जरूर व्हायला हव्या, कारण अर्धशतक ठोकून मैदानातून नाबाद तो परतलाय आणि टार्गेट देखील तेवढंच मोठं सेट केलं. आणि थॉमस डायस कडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज या अर्धशतकासाठी. शिवसेना चषक जांभरी मुर्दा गावाचा, आमचे राई गावाचा, आमचे मुरबा गावाचा. शिवतेज मित्र मंडळांचा चषक भरविला गावाचा, आमचे राई गाव. आणि हे अर्धशतक आलं ना, खरं तर मी योगेश दादाला डेडिकेट करेल. प्रत्येक बॉल जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली त्याने इन्व्हाइट केला. एक मोठं लक्ष या मॅच मध्ये आणि पार करायचंय लक्ष या ठिकाणी. 87 धावेचं मॅचला होईल ज्यावेळी प्रत्यक्ष सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि ऐकूयात आवाज टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक जगविख्यात समालोचक हरीश पांड्या सरांना. शुभ दुपार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शिवसेना चषक 2022 मध्ये. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संदीप मोहन पाटील, माजी नगरसेवक व मीरा भाईंदर उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या वतीने सर्वांचं स्वागत. शिवतेज मित्रमंडळ मुर्दा, देवळा अली ग्रुप मुर्दा, नो टेन्शन ग्रुप राई आणि सदानंद नगर ग्रुप मुर्दा यांचा प्रयत्नांचा आज चीज झालेलं दिसते, कारण प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहतोय आणि आनंद गगनमाविन असा झालाय. 2 लाख रुपये आणि आकर्षक चषक हे प्रथम पारितोषिक, 1 लाख रुपये आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला प्रत्येकी 1 सायकल आणि चषक आणि मालिकावीर होणाऱ्या खेळाडूसाठी 1 ॲक्टिवा बाईक आणि चषक. तर ही स्पर्धा यशस्वी करतायत आमचे संपर्क सूत्रमधील स्वप्नील भोईर, विवेक म्हात्रे, राज पाटील, अजिंक्य म्हात्रे आणि चंद्रा शिंदे. टर्फ ॲडिक्स विजय मोजार यांचा संघ आहे. बोरिवलीचे विजय मोजार ज्यांनी या संघाला पुरस्कृत केलं आहे. रायगडचे आणि पालघरचे संयुक्त मोठी टीम बघायला मिळते. दुसऱ्या बाजूला शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ ठाणे. मेगाने आपल्या स्थानिक मुलाला चान्स दिला आहे आणि त्यांना घेऊनच तो खेळतो आहे. त्याला माहीत आहे आज ह्या मुलांना मी तयार करतो आहे, 6 महिने 1 वर्षानंतर हे सर्वांना भिडतील. आणि तेच काम मीरा भाईंदर 11ने सुद्धा केलं आहे. राजू पाटील यांनी आपला मीरा भाईंदरचीच टीम बनवली आहे. इफ यू आर गुड इन लोकल देन यू वुड बी गुड ॲट ग्लोबल. स्थानिक खेळामध्ये जर चांगली तुमची खेळी राहिली तर नक्की तुम्ही भलभल्या संघांना धूळ चारू शकता. तर एक मोठा संघ तुम्ही बघताय, पॉवर पॅक टीम आहे.
यष्टीरक्षक म्हणून कामगिरी पाहतोय राकेश प्रभू. गोलंदाज आहे इम्रोज खान. थॉमस डायस यांना आउटफील्डमध्ये तुम्ही बघत आहात. अख्तर शेख यांना सुद्धा तुम्ही बघत आहात. करण मोरे, प्रज्योत अंभीरे, योगेश पवारविषयी मगाशी सांगण्यात आलं. पेणचा खेळाडू. तेवढंच नव्हे तर तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमी जे डी वाय पाटीलला कोचिंग आहे, सचिन तेंडुलकर अकॅडमीचा तो फिल्डिंग कोच आहे. भरपूर खेळाडूंचे अचीवमेंट्स असतात, आपल्यापर्यंत पोहोचत नसतात आणि तिथे कुठेतरी म्हणजे टेनिस क्रिकेट खेळत 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 एक खेळाडू लेदर क्रिकेट आणि लेदर खेळत खेळत मग कोचिंग मेंटॉर अशा भूमिकेमध्ये असतात. तर इम्रोज खानला सामोरे जातोय महेश ठाकरे, पोलीस दलाचा हा खेळाडू. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटवर आला नव्हता व्यवस्थितरित्या आणि एक धाव नक्की पूर्ण होते. संत गतीची सुरुवात चालणार नाही आहे, प्रत्येक चेंडूवर प्रहार करावाच लागेल. अर्थात मात्र ते करत असताना स्ट्रोक सिलेक्शनवर भर टाकावी लागणार आहे. विनिंग टार्गेट भलं मोठं आहे 87. आणि यावेळेला त्या चेंडूला पुल केलंय फलंदाज बाबा यांनी. महेश ठाकरे आणि बाबा दोन आघाडीचे फलंदाज, उजवी डावी जोडी. डावखोऱ्या फलंदाजाला या मैदानावर ॲडव्हान्टेज आहे हे कालपासून आपल्याला प्रकर्षाने जाणवते. महेश ठाकरे अजून एक चांगला चेंडू. महेश ठाकरेचा देहबोलीचा अभ्यास करून गोलंदाजी टाकतोय इम्रोज खान. पहिला टेनिस क्रिकेट बिग बॅश सोमय्या मैदानावर ज्याने मॅन ऑफ द सिरीज घेतली होती, 13 विकेट्स त्यांनी बाद केले होते त्या स्पर्धेमध्ये, असा इम्रोज खान. यावेळेला महेशने मारलेला हा मोठा फटका खूप वेगाने धावत आला आहे क्षेत्ररक्षक, मात्र झेल काय होणार नाही आहे. परंतु 2 धावा महेश ठाकरे नक्की पूर्ण करतोय आणि या 2 धावेने धावसंख्या 4 वर पोचती आहे. मोठा पल्ला गाठायचा आहे, परंतु मोठा पल्ला गाठत असताना मात्र सुरुवात तर केलीच पाहिजे. अगदी काल सकाळपासून रणकंदन माजलंय महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये. शिवसेना चषक 2022 या स्पर्धेमध्ये अजून एक चांगला चेंडू काहीचा खाली राहणारा यष्ट्यांवर मारा आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग, लेग बाय. धावसंख्या 5. यष्टीवेधक स्टंप टू स्टंप गोलंदाजी ही एक कला आहे, त्यासाठी सराव लागतो. अगदी तुम्ही बघितलं असेल IPL मध्ये खेळाडू होता रजत भाटिया, म्हणजे नक्की ज्याने इम्प्रेस केलं. आज जरी लोक त्याला विसरले असतील, ही वॉज दॅट युटिलिटी बॉलर. अतिशय चांगला चेंडू, पायावर येणारा टो क्रशर, मात्र लेग बाय आणि धावसंख्या 6. पहिलं षटक संपतंय, धावसंख्या झाली 6. आता चेंडू शिल्लक आहे 24 आणि धावा हवेत 81. खरं तर 87 नंबर जो आहे, म्हणजे कुठलाही नंबर जो 100, 200, 300, 400 मध्ये 13 वजा करता येतो त्याला डेव्हिल्स नंबर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आहे. आणि त्या अनुषंगाने 87 या डेव्हिल्स नंबर ऑस्ट्रेलियासाठी असायला पाहिजे. हा एक निव्वळ योगायोग आहे की 1987चा विश्वचषक त्यांनी भारतात जिंकला. डेव्हिल्स नंबर हे वर्ष होतं 1987चं. तर ह्या काही भरपूर अंधश्रद्धा आहेत. तर नवीन गोलंदाज प्रज्योत अंभीरे. नवीन षटकातला पहिला चेंडू फुलटॉस होता, बाबाने ड्राईव्ह केलं, पहिली धाव पूर्ण करतोय स्क्वॅड ड्राईव्ह. एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धावसुद्धा वेगाने. करण मोरेचा थ्रो थोडा उशिरा पोचतोय. 2 धावेने धावसंख्या 8. 79 धावांची गरज आहे.
या सामन्यातून जिंकणारा संघ मीरा भाईंदर 11 भाईंदर समोर उपउपांत्य फेरीमध्ये खेळणार आणि त्यातून जिंकणारा संघ निलेशदादा भिंताडे धनकवडी पुणे समोर उपांत्य फेरी. आणि याचबरोबर यष्टीरक्षकाच्या हातात एक सोपा झेल. प्रज्योत अंबिरेने उजव्या हाताने राऊंड द विकेट येत फलंदाजाला भाग पाडलं होतं खेळण्यासाठी आणि बॅटची कडा घेत राकेश प्रभूंनी घेतलेला हा झेल. अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली क्या बात आहे. भाया म्हणजे रुसेश, ज्याने कालचा दिवस गाजवला. खरंच म्हणजे भायाची फलंदाजी बघून काल प्रेक्षक भारावून गेले होते आणि भायासाठी आज करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. समोर गोलंदाज किती मोठा आहे, तो किती वेगवान आहे, त्याच्याकडे त्याच्या भात्यामध्ये किती शस्त्र आहे हे महत्त्वाचं नाही. माझ्या हातात बॅट आहे. प्रज्योत अंबिरेच्या हातातला चेंडू जर मुलुख मैदान तोफ असेल तर माझ्या हातातली बॅट ही तळपती तलवार आहे. असं खेळायला पाहिजे. बैठक शॉट मारायचा प्रयत्न बुंदा मारला होता आणि मात्र राकेश प्रभूचा थ्रो रुसेशच्या पाठीवर शाबासकीची थाप देतोय आणि पंच अजित पुत्रन आता सांगतायत यू विल हॅव टू क्रॉस ओव्हर. एकच धाव आहे. धन्यवाद. पंच बंटी कांबळी मास्क घालून अंपायरिंग करतायत. आणि यावेळेला LBW पायचीची अपील. मधल्या एसटीवरचा हा चेंडू तंतोतंत यॉर्कर आणि फुलर लेनचे चेंडू टाकणारा प्रज्योत अंबिरे गडी बाद करतोय महेश ठाकरे यांची आणि महेश ठाकरे बाद होऊन परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रितेश जोशी. दोन युवा खेळाडू आता खेळपट्टीवर असतील. हा सामना झाल्यानंतर लगेच उपउपांत्य फेरीचा सामना मीरा भाईंदर 11 समोर या सामन्याचा विजेता संघ खेळणार आहे. प्रज्योतांचा पुढील चेंडू वेगवान चेंडू द्रुत गतीचा, मात्र दिशा भरकटली होती आणि वाईड दिला जातोय. प्रज्योत अंबिरे, अखिलेश सिंग, रवी बुंबक, विजय पावले असे काही खेळाडू आहेत ज्यांनी सध्या धुमाकूळ घातला आपल्या भन्नाट पेसमुळे. वेगवान चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता प्रितेश जोशी यांचा, मात्र चेंडू जातोय लेग बायच्या रूपाने 2 धावांसाठी. एकेरी दुहेरी धावा निघत आहेत, मात्र धावसंख्या झाली 12. 75 धावांची गरज आहे. 87 धावांचा भला मोठा पल्ला गाठायचा आहे आणि सध्याच्या घडीला नाकी 9 आणलेत. मात्र एक चांगली गोष्ट आहे की मेगा आपला ओरिजिनल संघ घेऊन खेळतोय. प्रितेश जोशी यांनी मारलेला हा फटका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना घेऊन खेळायची एक वेगळी मजा असते. टीम बॉन्डिंग चांगली असते. एक गाव एक गटचा ॲडव्हान्टेज हा आहे की एकाच गावाची मुलं जेव्हा एकत्र खेळतात तेव्हा त्यांच्यात एक चांगली टीम बॉन्डिंग आपल्याला बघायला मिळते. अंबिरे यांचा पुढील चेंडू मिसटाईम केला आहे. चेंडू काही काळ राहिला होता हवेमध्ये, मात्र सुनील चावरी चेंडूला थांबवतोय. सुनील चावरी अर्धशतकवीर.
एक 2 ते 3 वर्षापूर्वी नागपूरमध्ये सुद्धा त्याने शतक झळकावलं होतं टेनिस क्रिकेटमध्ये. आणि जेव्हा विनर स्पोर्ट्सने पहिला टेनिस क्रिकेट बिग बॅश जिंकला त्यावेळेला एक अटीतटीचा सामना त्याने काढून दिला होता सुनील चावरी. तर षटक संपते आता. दुसरं धावसंख्या झाली 14 आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो ध्रुवित म्हात्रे, ज्यांनी टेनिस क्रिकेट बॅश सुरतमध्ये चांगली गोलंदाजी केली होती गावदेवी गावठण उरण या संघासाठी. आणि सध्या तो रायगडमध्ये खेळतोय टर्फ एडिक्ससाठी. नवीन षटकाचा पहिला चेंडू आणि दाखवून देतो ऋषेश. भव्य स्वागत केलं आणि फेकून दिला त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर. फ्लॅट 6. धावसंख्या झाली 20. 2 बाद. आघाडीचे दोन्ही फलंदाज प्रत्येकी 3 धावा काढत बाद झालेत. परत एकदा हॉट शॉट. मजा तेव्हाच येते. धावसंख्या पोचते आता 26 वर. बंबेरी उडालेली आहे सध्या गोलंदाज ध्रुवित म्हात्रेची. गोलंदाज युवा, फलंदाज युवा, युवा समोर युवा जेव्हा भिडतो तेव्हा मजा वेगळी असते. ऋषेशने काल या खेळपट्टीचा अभ्यास केलाय. जणू काय ग्रामीण क्रिकेटचा सराव त्याला कामी लागतोय अखिल भारतीय क्रिकेटमध्ये. ध्रुवित म्हात्रेवर आता दडपण वाढलंय. ऋषेशने 2 षटकार ठोकलेत. अजून एक लांब लचक. मात्र झेलकावणार नाही असं वाटलं एखादा क्षणी की चेंडू बाहेर जातोय की काय. पण मानलं पाहिजे ऋषेशला. अगदी डेअरिंगबाज असा हा मुलगा आहे. समोर कोणी असो मात्र हाच पवित्र आहे महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंचा. घेऊन टाक. धावसंख्या 27. 60 धावा पाहिजे. प्रितेश जोशी सामोरे जातोय ध्रुवित म्हात्रे यांना. चांगला चेंडू मात्र नो बॉल दिला जातोय. फ्री हिट येणार मात्र तिथे धावबादचा अपील आणि बाद होऊन परत यावं लागेल ऋषेश यांना. राकेश प्रभू यांनी अगदी वेगात त्याला धावबाद केलाय. फ्री हिटचा चेंडू. ऋषेशला स्ट्राईक हवी होती. बरोबर आहे कारण त्याला सूर गवसला होता. तो डावखुरा चांगला फलंदाजी आहे संघासाठी. त्याने भरपूर फटके मारले सुद्धा होते मात्र स्ट्राईक घ्यायच्या बेतात त्याने आपलं गडी गमावलं आहे. आणि नवीन फलंदाज पाच चेंडूमध्ये 12 धावा काढून बाद होतोय ऋषेश. पण युवा खेळाडू. नवीन फलंदाज आहे जितू. लक्ष किती मोठं असो त्याचा पाठलाग करणं गरजेचं आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसलाय. लेग बाय. मॅच जास्तीत जास्त धावा काढत आपण पूर्ण करूया. हरलो जरी काय फरक पडत नाही परंतु कसा खेळलो हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बघा ऑलिम्पिक स्पिरिट मला खूप आवडतो. मॅरेथॉन रेस जरी मला मेडल मिळणार नसेल पण मी मॅरेथॉन रेस धावतोय माझ्या देशासाठी. मी पूर्ण करणार. हा जो स्पिरिट आहे हा महत्त्वाचा आहे. या वेळेला प्रितेश जोशी यांनी मारलेला रॉकेट हिट. योगेश पवारच्या हातातनं झेल सुटलाय. असा पण नाबाद राहिला असता कारण नो बॉल देण्यात आलाय. लागोपाठ नो बॉल ध्रुवित म्हात्रे. आपण पाहिलं टेनिस क्रिकेट बॅशमध्ये सुद्धा त्याला हा प्रॉब्लेम होता नो बॉलचा.
इथे सुद्धा आहे. नक्की संघातील ज्येष्ठ खेळाडूंनी त्याच्यासोबत बोललं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याचा रनअप सुधारवून घेतला पाहिजे. अशा भरपूर कामं आहेत परदेशी भाऊकडे. यावेळेला चॉप केलं त्या चेंडूला. मला अजूनही आठवतं आंतरराष्ट्रीय स्तरावर चामिंडा वाजला सेम प्रॉब्लेम होता आणि अर्जुना रणतुंगाने सर्वात वेगवान धाविका सुशांतिका जयसिंगे बरोबर प्रॅक्टिस करायला लावलं चामिंडा वाजला आणि त्यानंतर चामिंडा वाजने कधी मागे वळून पाहिलं नाही. इट इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर, खणखणीत षटकार. for 3 after 2. दोनच षटकं झालेत, धावा 38 झालेत, 87 काढायचे आहेत. ओव्हर झालेली आहे मला वाटते. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी येतो प्रज्योत अंभीरे. स्ट्राइकवर आहे प्रितेश जोशी. नॉन स्ट्रायकर एंडला आहे जितू. गोलंदाज प्रज्योत अंभीरे. पालघर जिल्ह्याचा हा खेळाडू आहे. 12 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेज असल्या कारणाने 48 म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार जरी लागला तरी 1 धावाने ते कमी पडतील. मात्र षटकार मारावे लागणार. यावेळेला क्रॉस बॅटेड शॉट. एक धाव. 39 धावा झालेल्या आहेत. 11 चेंडू 48 धावा. 11 बॉल्स 48 to win. शिवसेना चषक 2022 मधला प्रथम फेरीतला हा शेवटचा सामना. यावेळेला एक छान आवाज ऐकायला मिळाला होता जेव्हा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. 1 धाव. धावसंख्या 40. सुनील चावरीचा हा सामना म्हणून ओळखला जाईल. एके हाती त्याने सामना फिरवला. 51 धावा नाबाद. यावेळेला फुलटॉस बॉल प्रितेश जोशी यांनी दाखवलं. ओ व्हॉट अ सेव्ह बाय योगेश पवार. स्वतः फिल्डिंग कोच आहे आणि त्याने काय प्रेझन्स ऑफ माइंड दाखवली आहे. एक्सलंट कमिटमेंट. म्हणजे आपण मॅच जिंकणारच आहोत, प्रयत्न नाही केला तर काय फरक पडतो. पण योगेश पवार असा खेळाडू आहे, प्रयत्न करणार म्हणजे करणार. एकच गोष्ट आहे मला माहिती, योगेश पवार कभी धोका नहीं देगा. यावेळेला लांब घेऊन टाका. डायरेक्ट आमचा व्यासपीठावर मारण्यात आलेला हा चाबूक शॉट. हेच पाहिजे क्रिकेटमध्ये. 8 चेंडू 40 धावा. जिंकू किंवा हरूवा नंतरचा भाग आहे. कसा लढलो हे महत्त्वाचं आहे, कारण तो कॉन्फिडन्स घेऊन मग तुम्ही पुढची टुर्नामेंट खेळणार. भारतातल्या नंबर 1 टीम समोर तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा हा कमिटमेंट अपेक्षित असतो. आताचा हा चांगला चेंडू होता. मात्र प्रज्योत अंभीरे सुद्धा शिकतोय आपल्या चुकातून. थॉमस डायस यांनी चेंडू थांबवला. मुंबई का तुफान थॉमस डायस यांना तुम्ही बघत आहात. अंडरआर्म ओव्हरमधला एक मोठा खेळाडू आणि जो लोक डोक्यावर बर्फ ठेवतात तो जेव्हा येतो तेव्हा मला असं वाटतं की तो अर्धा तास मेडिटेशन करून आलाय की काय. फुल्ली फोकस्ड प्लेयर.
आताचा हा मंदगतीचा चेंडू स्क्वेअर कट मारायचा प्रयत्न होता आवाक्याचा बाहेर आणि वाईड बॉल. प्रज्योत अंभिरे चेंज ऑफ पेस करू शकला नाही आहे. धावसंख्या झाली आता 49. 38 धावांची गरज आहे. यावेळेला परत एकदा चेंडूच्या खाली अख्तर शेख, मागील सुप्रीमो चषकाचा मॅन ऑफ द टुर्नामेंट अख्तर शेख यांना तुम्ही ॲक्शनमध्ये बघणार 24 ते 28 मे एअर इंडिया ग्राउंड सांताक्रूज येथे. सर्व मोठे खेळाडू आपला शिवसेना चषकमध्ये खेळले ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तर आता चेंडू शिल्लक आहेत 6 धावा पाहिजेत 38. बाद होऊन परततोय प्रितेश जोशी, परंतु त्याने झुंज लढवली आणि नवीन फलंदाज जितूच्या जोडीला आता उतरणार. बॅटर आहे राया, गोलंदाज आहे आशिष मेहरोल आय थिंक. तर हा षटक झाल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत, मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि सामना सुरू करणार आहोत. शेवटची क्वार्टर फायनल नंतर सेमीफायनल आणि फायनल. पहिला चेंडू पुल केलाय, काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू थांबवला जातोय योगेश पवार मार्फत. त्याला काऊ कॉर्नर भरपूर लोक म्हणतात, पण का म्हणतात हे सांगणं गरजेचं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये स्ट्रेट बॅटनी फटके मारले जायचे इंग्लंडमध्ये आणि मिडविकेटला क्वचितच आडव्या बॅटनी चेंडू जायचा. आणि म्हणून इंग्लंडच्या मोठमोठ्या साहेबांना असं वाटलं की तिथे गायी जर गेल्या तर गायी घास चरून येतील, म्हणून गायीसाठी असलेला कॉर्नर म्हणून तो काऊ कॉर्नर आहे. आडव्या बॅटनी अजून एक धाव. निकाल मात्र नक्की आहे, परंतु ह्या सामन्यातून सुद्धा भरपूर काही शिकता येतं आणि मेगा नक्की प्रयत्न करेल आपल्या संघाबरोबर पुढील स्पर्धेसाठी की आपण ह्या सामन्यामध्ये कसा खेळलो. नक्की याची कारण मीमांसा करावी लागेल. वाईड बॉल. जेव्हा आपण जिंकतो तेव्हा कारण मीमांसा करा, हारतो तेव्हा कारण मीमांसा करा, कारण प्रत्येक सामन्यातून शिकण्यासाठी भरपूर काय असते. जिंकलात तरीसुद्धा आणि हारलात तरीसुद्धा. कीप डुईंग पोस्टमॉर्टम ऑफ द मॅच. तर डस्ट बाथ, लोक स्टीम घेतात, सावना घेतात, आपण डस्ट बाथ घेत आहोत. यावेळेला अजून एक उंच असा फटका जवळपास आता लँड झालाय. बट इट्स अ कम्फर्टेबल विन. सुनील चावरी याचा शिल्पकार नक्कीच म्हणावं लागेल. स्वतः जबाबदारी घेतली आणि विजयाचं धनुष्य त्याने पेलून दाखवलं आहे सुनील चावरी. यावेळेला आडव्या बॅटनी अजून एक धाव मिळेल. अख्तर शेखसाठी अगदी आरामदायक अनुभव होता, कारण आता त्यांना माहीत आहे टर्फ एडिक्स रायगडला की आता ये आराम का मामला आहे. आपण जिंकलेले आहोत, फक्त काही विधी आहे ती पूर्ण करायची आहे. आशिष मेहरोल यांचा पुढील चेंडू रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न आणि याचबरोबर 5 षटकांचा खेळ संपतोय. मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आहे, तो म्हणजे टर्फ एडिक्स रायगड बोरिवली या संघाने. विजय मोजार यांचं अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर एकच असू शकतो, तो आहे सुनील चावरी. सुनील चावरी, वन ऑफ द फाइनेस्ट ओपनर्स अँड एलिगंट लेफ्ट हँडी बॅट्समॅन. सुनील चावरी इज मॅन ऑफ द मॅच. तर चावरी तुम्हाला टॉससाठी पण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी सुद्धा मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. शशिकांत स्पोर्ट्स
मेघा वाघबीळ तुम्हाला सुद्धा अभिनंदन, तुम्ही प्रयत्न केलात आणि असेच जर तुम्ही खेळत राहिले तर नक्की एक दिवस असा